नमस्कार. ट्रेडिंग न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. माझं नाव अमित मोगे. तर आज जसं मी म्हटलेलं आहे की टॉप 10 स्टॉक्स आपण बघणार आहोत की जी ट्रेडिंग न्यूज यांची वॉटलिस्ट आहे. तर हे जे टॉप 10 स्टॉक्स आहेत जे मी सिलेक्ट केलेत आणि त्याचं कारण असं आहे की डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणजे 4 लार्ज कॅप, 4 मिड कॅप आणि 2 स्मॉल कॅप असे मी सिलेक्ट केलेले आहेत. तर आता तुम्ही म्हणत असाल याचं रेटिंग, याचं TN रँक स्कोर आणि फायनल सिलेक्शन, तर हे माझे काही स्क्रीनर्स आहेत फंडामेंटल अनालिसिसचे. बेस्ड ऑन दॅट मी हे 10 स्टॉक सिलेक्ट केले आणि हे 10 स्टॉक्स आपण चार्टवरती बघणार आहोत की मी का सिलेक्ट केलेत. तर मे बी ह्याच्यातनं तुम्हाला एक इंट्राडे ट्रेड मिळू शकतो, मे बी एक स्विंग ट्रेड मिळू शकतो, मे बी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने सुद्धा तुम्हाला ह्याच्यात एक ट्रेड मिळू शकतो. सो हे 10 स्टॉक्स मी आता चार्टवरती तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कुठलंही बाय सेल होल्डचं रेकमेंडेशन देत नाही. मी फक्त तुम्हाला चार्ट टेक्निकल अनालिसिस एक्सप्लेन करणार आहे की हे 10 स्टॉक्स मी का निवडले. ठीक आहे, चला तर मग आपण चार्टवरती बघूयात हे 10 स्टॉक्स बेसिकली चार्ट्स काय सांगतात किंवा टेक्निकल अनालिसिस काय सांगतात. सो पहिला जो स्टॉक आहे माझा तो आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आता मल्टी कमोडिटी एक्सचेंज तुम्हाला माहिती असेल MCX की ज्याच्यात कमोडिटीज एक्सचेंज होतात. जसं NSE BSE आहे तसंच आपल्या भारतामध्ये जिथे कमोडिटीज एक्सचेंज होतात त्याचं नाव आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि तो स्टॉक, त्या कंपनीचा स्टॉक आपल्या NSE आणि BSE या दोन्ही एक्सचेंजेसवरती लिस्टेड आहे. तर बघूया मी हा का सिलेक्ट केला. बेसिकली हे जे 10 स्टॉक्स परत एकदा सांगतो सिलेक्ट करायचं कारण आहे यांचं स्ट्रॉंग फंडामेंटल्स, की माझं काही स्क्रीनर्स आहेत. बेस्ड ऑन दॅट की जे स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक्स आहेत ते मी सिलेक्ट करतो, ते चार्टवरती अनालाइज करतो आणि बेस्ड ऑन दॅट त्याच्यात इंट्राडे घ्यायचं, स्विंग ट्रेड घ्यायचा का इन्व्हेस्टमेंटसाठी करायचं, त्याच्यानंतर मी चार्ट्स आणि टेक्निकल अनालिसिस बघून मी डिसाईड करतो. चला तर मग बघूया. पहिला आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आपण चार्ट्सवरती जाऊ. तर हा मी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑलरेडी इथे या चार्टवरती ऍड करून ठेवलेला आहे. तर पुढे अनालिसिस करायच्या अगोदर एक गोष्ट मला सांगायची. जसं की तुम्हाला माहिती आहे मार्केट जेव्हा वरती जातं, अप ट्रेंड असतं, तेव्हा हायर हाय हायर लो हे स्ट्रक्चर साधारण बनवत जातं आणि जेव्हा डाऊन ट्रेंड असतो तेव्हा लोअर हाय लोअर लो हे स्ट्रक्चर बनवत जातं. पण याच्यात सुद्धा एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर वेव्स माहिती असतील तर वेव्स कशा असतात की एक असते इम्पल्सिव्ह वेव्ह, दुसरी असते करेक्टिव्ह वेव्ह, परत असते इम्पल्सिव्ह, परत करेक्टिव्ह, परत इम्पल्सिव्ह. आता मी जर तुम्हाला म्हटलं की ही जी वेव्ह आहे ही आहे मंथली चार्टवर, तर मग हीच सेम वेव्ह वीकली चार्टवरती कशी दिसेल. तर वीकली चार्टवरती सुद्धा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत एक सिंगल लाईन दिसेल का? नाही. तर ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत वीकली चार्टवरती एक जी वेव्ह दिसेल ती साधारण अशी दिसेल. म्हणजे ही झाली प्रायमरी वेव्ह आणि ही झाली सेकंडरी. राईट. सो जेव्हा आपण म्हणतो की माझा मंथली चार्ट बुलिश आहे याचा अर्थ काय? तर मंथली चार्ट माझा बुलिश आहे तर मंथली चार्टवरती हायर हाय हायर लो बनत आहे. पण तेच सेम स्ट्रक्चर वीकली, डेली, 1 आवर, 30 मिनिट्स, 15 मिनिट्स याच्यावरती बनतं का? नाही. तर जी प्रायमरी वेव्ह असते त्याला एक सेकंडरी वेव्ह असते. आणि डेली चार्टवरती, आता हा झाला वीकली चार्ट, तर डेली चार्टवरती साधारण कसं असेल ते सुद्धा तुम्हाला सांगतो. एक हे असं असेल, इकडनं खालती, परत हे असं आणि मग असं आणि मग असं, हे तुमचं डेली. तर काय झालं, इथे मार्केट ट्रेंडमध्ये होतं, इथे थोडंसं साईज वेज गेलं, परत ट्रेंडमध्ये आलं. पण काय म्हणजे तात्पर्य काय आहे तर मंथलीवरती अजूनही बुलिश आहे. ही आता वीकली झाली प्रायमरी आणि डेली झाली सेकंडरी. सो ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्ही लक्षात घ्या. मंथलीवरती जर हा स्विंग असेल 0.1 to 0.2 तर वीकलीवरती साधारण असा स्विंग असेल. ठीक आहे, हे झालं वीकलीचं. आणि डेलीवरती साधारण एक इकडनं त्यांनी असं तुम्हाला वाटलं की डेलीवरती स्ट्रक्चर ब्रेक केलंय, पण नाही, मग डेलीवरती तो असा गेला. ठीक आहे. सो प्रायमरी सेकंडरी प्रायमरी सेकंडरी. तर ही जी कन्सेप्ट आहे ही प्लीज लक्षात घ्या. तुम्हाला इंट्राडे करायचं आहे, स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, तुमची जी होल्ड केलेली पोझिशन आहे ती एक्झिट करायची आहे, तर ह्या कन्सेप्टवरनं तुम्हाला सगळं क्लिअर होईल. ठीक आहे. तर आता पटकन आपण त्या स्टॉककडे येऊया. मल्टी कमोडिटी एक्सचेंज मंथली चार्टवरती जाऊया आपण. पहिले फर्स्ट थिंग मंथली चार्टवरती बघू काय. तर मंथली चार्टवरती तुम्ही जर बघितलं, आता या लेवल्स बघू नका, मंथली चार्टवरती जर तुम्ही बघितलं तर हा कंटिन्युअस, जसं मी तुम्हाला सांगितलं, अप ट्रेंडमध्ये. आणि आता काय झालंय, इकडे एक सॉलिड प्रॉफिट बुकिंग आलंय, विच हा त्याचा ऑल टाइम हाय आणि मार्केट आता खालती येताना दिसतंय. पण मग खालती येताना दिसतंय तर मार्केट एकदम असं खालती येईल का? खालती येईल, इकडनं थोडंसं वरती जाईल, स्ट्रक्चर चेंज करायचं असेल ना, मग परत खालती. आता कसं होतं, जेव्हा हायर हाय आणि हायर लो हे जे स्ट्रक्चर बनतं
तुटताना कसं बनतं ते पण सांगतो. म्हणजे एक प्रायमरी वेव्ह असते, एक करेक्टिव्ह वेव्ह असते, एक प्रायमरी असते, एक करेक्टिव्ह असते, एक प्रायमरी. प्रायमरी म्हणजे याला इम्पल्सिव्ह वेव्ह म्हणू शकतो. पण जेव्हा डाऊन ट्रेंड असतो तेव्हा पण एक इम्पल्सिव्ह वेव्ह पाहिजे, मग करेक्टिव्ह वेव्ह पाहिजे. तर मग होतं काय की अपट्रेंड मध्ये इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह इम्पल्सिव्ह, मग परत डाऊन ट्रेंडची एक इम्पल्सिव्ह बनते, मग एक करेक्टिव्ह, मग इम्पल्सिव्ह, असा ट्रेंड चेंज होतो. सो आत्ता या कटक्याला या स्टॉकवरती तुम्ही सांगूच शकत नाहीये की याचा ट्रेंड चेंज झालाय का नाही. कारण हा जो त्याचा आधीचा लो आहे तो हाय, जोपर्यंत हा ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की मंथलीवरती त्याचा जो अप ट्रेंड होता तो ब्रेक झाला. राईट. मग आता तुम्ही म्हणत असाल की इकडे हा स्टॉक आता खालती येतोय, तर मग मी काय करू. तर बेसिकली कसं असतं की ट्रेडिंग जेव्हा आपण ट्रेडर म्हणतो तेव्हा 3 प्रकार असतात. एक असतं इंट्राडे ट्रेडिंग, एक असतं स्विंग ट्रेडिंग आणि एक असतं इन्व्हेस्टमेंट. जेव्हा इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणता ना, एक लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट कुठलीही वेळ घ्या, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलीच असते. जर तुम्ही चांगल्या स्टॉक्स आणि चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर ती चांगलीच वेळ असते. म्हणजे लोक म्हणतात माझा लॉंग टर्मचा गोल आहे, हरकत नाही, कोणाचा असू शकतो. पण मग या ऍज अ ट्रेडर म्हणून या 3 गोष्टी तुम्ही करू शकता, एक इंट्राडे, एक स्विंग किंवा एक इन्व्हेस्टमेंट पर्पज करता. सो कटिंग इट शॉर्ट, तर बेसिकली हा आपण अनालाइज करू ट्रेंड. तर हा अप ट्रेंड आहे मंथलीवरती, आणि ह्या जे इथे मी काही ड्रॉ केलेल्या लेवल्स आहेत, ह्या मी प्रत्येक चार्टवरती अभ्यास करतो. या ज्या लेवल्स आहेत या लेवल्स फॉर इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, लक्षात घ्या. सो बेसिकली हा जो आहे इथे माझा एक वीकली सप्लाय झोन आणि डेली सप्लाय झोन आहे. इथे माझा एक 1 आवर सप्लाय झोन आहे, तो ऑलरेडी ब्रेक करून आलाय. 1 आवर सप्लाय झोन आहे, हा मंथली डिमांड आहे. हा जो एरिया आहे हा कम्प्लिटली मी जो ड्रॉ केलेला आहे, दिस इज मंथली डिमांड झोन. सो आता मार्केट एकदम खालती येईल का, तर नाही. काय होऊ शकतं मंथली चार्टवरती की इकडनं इकडनं आता ही जी कॅन्डल आहे या मंथची आहे, हा मंथ अजून कम्प्लीट झालाय का नाही. सो ही अर्धवट कॅन्डल आहे. तो होऊ शकतं की इथपर्यंत येऊन मग मार्केट वरती जाऊन काही वेळ इथे येईल मग वरती जाईल, किंवा मार्केट इकडनं येईल मग परत इकडे येईल, मग इकडनं येईल मग परत इकडे येईल, मग इकडनं साधारण परत ट्रेंड चेंज होण्याची शक्यता आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून लेवल मार्क करणं फार गरजेचं आहे. सो ह्या ज्या लेवल्स आहेत मल्टी कमोडिटी एक्सचेंज, ह्या मंथली चार्टवरच्या आहेत. विकलीवरती जाऊ आपण. विकलीवरती काय दिसतंय बघा. मंथलीवरती तुम्हाला 2 कॅन्डल दिसत होत्या, विकलीवरती 3 दिसतात. सो मे बी आता हा मंथली डिमांड झोन मध्ये आहे. सो विकली चार्ट काय करू शकतो, एक साधारण इकडनं इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं, जाईलच असं नाही, जाऊ शकतं. इनकेस तिथे इथपासून इथपर्यंत जर मार्केट गेलं तर ती किती मोठी मूव्ह आहे बघा, साधारण 11.42% ची मूव्ह आहे. सो तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये जर ही मूव्ह कॅच करू शकला, म्हणजे लोक म्हणतात मार्केट पडताना पैसे कमवता येत नाही, चूक. मार्केट पडो का मार्केट वरती जाऊ, ऍज अ ट्रेडर तुम्हाला दोन्ही साईडला पैसे कमवतात. पण जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता इट इज ओनली बाय. जर इक्विटीमध्ये करत असाल तर, फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये करत असाल तर तुम्ही दोन्ही करू शकता, सेल पण करू शकता आणि बाय पण करू शकता. ठीक आहे. सो बेसिकली मग माझ्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी काय येते या स्टॉकमध्ये की हा स्टॉक इकडनं इथपर्यंत जाऊ शकतो. सो दिस इज माय ऑपॉर्च्युनिटी. कारण ही जी प्राइस आहे ही आता आहे मंथली डिमांड झोन, डेली डिमांड झोन, ह्याच्यामध्ये ही प्राइस आहे. सो आणि 1 आवर सप्लाय झोन जो आहे तो थोडा वीक आहे ऍज कम्पेअर्ड टू मंथली डिमांड झोन आणि डेली डिमांड. मग आता मी डेली चार्ट्स वरती जर आलो तर डेली चार्ट्स वरती मला काय सांगतंय, डेली चार्ट्स मला हे सांगतंय की इकडनं एक स्ट्रॉंग सेलिंग आली. आता हा पण एक सप्लाय झोन आहे डेलीचा. सो आणि मी आता आहे कुठे, तर डेली डिमांड झोन मध्ये. आणि इथे काय झालंय, इथे झालंय एक इक्वल लोज फॉर्म झाले. तर लक्षात ठेवा, जेव्हा इक्वल लोज फॉर्म होतात आणि रिटेलर्सना ट्रॅप करायचं असतं तेव्हा काय करतं मार्केट थोडंसं खालती येतं. जेव्हा हा इक्वल लोज ब्रेक होतं, रिटेलर्सना वाटतं की आता डाऊनसाईड चालू झाली आहे, मग ते सेल्स पोझिशन त्यांचे ऍक्टिव्हेट करतात. आणि जेव्हा त्यांचे सेल्स पोझिशन ऍक्टिव्हेट करतात तेव्हाच इन्स्टिट्यूशनल मनी किंवा स्मार्ट मनी ते ओळखतं, त्यांना ट्रॅप करतं आणि मार्केट इकडनं वरती. सो हे जे झोन्स आहेत, या झोन्समध्ये मार्केट किंवा प्राइस काय बिहेव करते त्याच्याप्रमाणे तुम्ही एक चांगला ट्रेड घेऊ शकता. सो आत्ता व्हायला काय होऊ शकतं की मार्केट इकडनं खालती आलंय, हा जो डिमांड झोन आहे मार्केट इकडनं वरती गेलं. फॉर एन एक्झाम्पल, एवढी मूव्ह येऊ शकते, ती जर नाही आली तर मार्केट साधारण इथपर्यंत जाईल, परत खालती येईल आणि इकडनं परत वरती जाईल, असं होऊ शकतं. सो बेसिकली हा तुमच्या वॉचलिस्ट मध्ये असला पाहिजे, विच इज मल्टी कमोडिटी एक्सचेंज. अँड देन आपण 1 आवर वरती, म्हणजे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर शक्यतो 1 आवर वरती एक्झिक्युशन टाइम फ्रेम असते. सो जर मी 1 आवर वरती आलो तर 1 आवर मला काय सांगतोय, बेसिकली हा आता डिमांड झोन मध्येच आहे आणि हा 1 आवरचा सप्लाय झोन आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं.
सो होऊ शकतं मार्केट इकडनं येऊन हा परत टेस्ट करायला जाईल, खालतील आणि परत इकडनं वरती जाईल, असं पण होऊ शकतं. मी तुम्हाला म्हटलं बघा, जेव्हा मार्केटला स्ट्रक्चर चेंज करायचं असतं तेव्हा ज्या साईडची इम्पल्सिव्ह मूव्ह असते, स्ट्रक्चर चेंज करताना ऑपोजिट साईडची पण पहिली इम्पल्सिव्ह मूव्हच असते. सो ही जर इम्पल्सिव्ह मूव्ह आहे तर स्ट्रक्चर चेंज करायला ही पण इम्पल्सिव्ह मूव्हच असली पाहिजे. सो बेसिकली मल्टी कमोडिटी एक्सचेंज इज वन ऑफ द स्टॉक फ्रॉम माय वॉचलिस्ट. सो हे तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा, या तुम्ही लेवल्स मार्क करा, तुम्ही ऑब्झर्व करा आणि बेस्ड ऑन युअर स्ट्रॅटेजी तुम्ही याच्यात एंटर करू शकता. दुसरा स्टॉक आहे तो आहे वारी एनर्जीज. सो नाव आता जसं तुम्हाला माहिती आहे की आपण ग्रीन एनर्जी ही आत्ताची सर्वात डिमांडिंग आणि बूम एनर्जी आहे, आणि ही जी कंपनी आहे वारी एनर्जीज याचे ही आत्ताच जस्ट नुकतीच लिस्ट झाली आहे. पण ही नुकतीच लिस्ट झाली म्हणजे असं आहे का की कंपनी आत्ता फॉर्म झाली नाही, नुकतीच लिस्ट झाली आहे तरी पण ही कंपनी जुनी आहे आणि याचे जे फंडामेंटल्स आहेत ते चांगले आहेत, म्हणून हा जो स्टॉक आहे तो माझ्या वॉचलिस्टमध्ये आहे. आपण जर मंथली टाइम फ्रेम वरती गेलो तर मंथली टाइम फ्रेम मला खूप काय काय सांगून जातं. ह्यात जर तुम्ही बघितलं तर अप्रोप्रिएट स्ट्रक्चरच नाही आहे स्टॉकला. सो बेसिकली हे साईडवेज मध्ये, आणि जेव्हा मार्केट साईडवेज मध्ये असतं तेव्हा तुम्ही साधारण ही जी रेंज आहे या रेंजमध्ये साधारण तुम्ही एक अपसाईड किंवा डाऊनसाईडला तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता. तर बेसिकली या लेवल्स ऑलरेडी मी मार्क करून ठेवलेले आहेत. विकली चार्टवरचे जाऊ, विकली चार्टवरचे अजून स्पष्ट होईल. तर आत्ता मार्केट जे आहे ते साधारण ह्या डिमांड झोन पासून थोडंसं वरती जाताना दिसतंय तुम्हाला. ह्या वीकचा हाय, हा लास्ट वीकचा हाय या त्याच्या आधीच्या वीकच्या हायला तोडू नाही शकला, आतमध्येच आहे. सो मे बी जर इकडनं ब्रेकआउट आलं तर हा एक डेली सप्लाय झोनला इकडनं सप्लाय घेऊ शकतो. परत खालती येऊन आता हा इक्वल लोल्स मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, परत इथे एक डिमांड झोन आहे, ट्रॅप करून लिक्विडिटी येईल आणि मार्केट इकडनं परत वरती जाऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. या कन्सेप्ट तुम्ही नीट समजावून घ्या. हे जे झोन्स आहेत जे मी मार्क केले ते फार इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल झोन्स आहेत आणि मार्केट खूप चांगल्या पद्धतीने या झोन्सला रिस्पेक्ट करतं किंवा रिस्पॉन्ड करतं. आता मी आलं डेली चार्टवरती. तर जसं मी तुम्हाला म्हटलं, डेलीवरती ही एक तुमचा मोठा सप्लाय झोन आहे. जरी मार्केट वरती जायचं म्हटलं तरी इकडनं रिजेक्शन थोडंफार येऊ शकतं आणि मार्केट इकडनं खालती येऊ शकतं. तर फॉर एन एक्झाम्पल आपण असं म्हणूया की तुम्ही या झोनमध्ये, मार्केट या झोनमध्ये आता हे बघा इक्वल लोज, सो होऊ शकतं मार्केट इकडे येईल, ट्रॅप करेल रिटेलर्सना आणि परत वरती जाईल. सो घटकाभर पकडून चालू. इथे तुम्हाला जर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तुम्ही ह्या झोनमध्ये ट्रेड घेतलात तर साधारण तुमचं टार्गेट या झोनचं पाहिजे. तो होईल काय की या झोनमध्ये गेल्यानंतर मार्केट परत इकडनं एक थोडंसं रिजेक्शन देऊ शकतं. सो ह्या झोनमध्ये जर गेलं, स्विंग ट्रेड करत असाल तर हे टार्गेट आहे, राईट. आणि जर मी इन्व्हेस्टर असेल तर मी काय साधारण बघेन की बाबा ह्या झोनमध्ये मी घेतलं, मग परत एक नवीन डिमांड झोन कुठे होतोय का या मूव्ह मध्ये, आणि तो जर क्रिएट झाला तर बाय ऑन डिप्स माझी एक स्ट्रॅटेजी असेल या स्टॉकवरती, वारी एनर्जी. सो बेसिकली मी माझं जे एक्झिक्युशन आहे ना ते मी 1 आवरच्या टाइम फ्रेम वरतीच काढतो. सो 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती एक्झिक्युशन केलं तर लेट सी द जम्प. आपण एक पकडून चालू की मार्केट या झोन पासून इथपर्यंत चाललंय, तर इट्स ऑलमोस्ट 16.05% ऑफ रिटर्न्स जर तुम्हाला इकडे मिळालं आणि तुमच्या इथे टार्गेट अचीव्ह झालं. सो ह्या गोष्टी अनालाइज करणं फार इम्पॉर्टंट आहेत, ज्या तुम्ही बेसिकली करायला पाहिजेत स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायच्या अगोदर, की कुठले इम्पॉर्टंट झोन्स आहेत, मार्केटने कुठल्या झोनला खूप छान पद्धतीने रिस्पेक्ट दिलाय किंवा मार्केटने कुठल्या झोनला रिस्पेक्ट नाही दिलाय. या सगळ्या गोष्टी, प्राइस बिहेवियर, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मगच तुम्हाला ट्रेड करणं फार गरजेचं आहे. ओके, हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण तुम्ही शेवटपर्यंत प्लीज बघा, कारण बेसिकली हे जे झोन्स आहेत या 10 स्टॉक्सचे हे फार इम्पॉर्टंट झोन्स आहेत. शेवटपर्यंत जर बघितलं तर 10 स्टॉक्सचे इम्पॉर्टंट झोन्स तुम्हाला बघायला मिळतात. थर्ड स्टॉक विच इज सुझलॉन एनर्जी, लार्ज कॅप आहे आणि तसं बघायला गेलं तर स्वस्त स्टॉक आहे. सो हा एक मी माझ्या याच्यात लिस्टमध्ये ऍड केलेला आहे. जर तुम्ही मंथली टाइम फ्रेमवरती आलात सुझलॉनच्या, तर हा जो स्टॉक आहे हा अनंत काळापर्यंत ह्याच झोनमध्ये फिरत आहे. बघा तुम्ही, राईट फ्रॉम 2008 ह्याच झोनमध्ये फिरत आहे आणि सिन्स एनर्जी इज इन बूम, तो बेसिकली हा एक स्टॉक मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ऍड केलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं एक साधारण सोपं प्राइस बिहेवियर, तर हा जो मंथ आहे हा आहे जून
हा मे आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या स्टॉकमध्ये सॉलिड बाईंग आलं आणि बेसिकली हा जो झोन आहे हा माझा डिमांड झोन आहे. तो जर ही मार्केट इथपर्यंत आलं तरी इकडनं वरती जाऊ शकतं, एक लक्षात घ्या. सो म्हणून हा स्टॉक माझ्या वॉटलिस्टमध्ये आहे आणि दिस इज द बेस्ट टाइम किंवा बेस्ट प्लेस टू बाय द स्टॉक. आता वीकली ह्याच्यावरती जर मी आलो बेसिकली यामध्ये रेकमेंडेशन्स नाही आहेत, मी तुम्हाला सांगतोय की माझा थॉट प्रोसेस या स्टॉकवरती काय आहे. आता हा बघा इथे एक डेली सप्लाय झोन आहे, वीकली चार्टवरती आहे पण आपण इथे एक डेली सप्लाय झोन आहे आणि इथे पण एक 1 आवरचा का डेली सप्लाय झोन आहे. सो ही जी पोझिशन आहे इकडे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. आता डेली जर चार्टवरती मी आलो तर डेली चार्टवरती आता बघा किती छान हा डेली सप्लाय झोन आहे. डेली सप्लाय झोनच्या वरती या झोनच्या वरती एक कॅन्डल ग्रीन कॅन्डल क्लोज झाले, एक रेड कॅन्डल बनले पण त्यांनी तो सप्लाय झोन अजूनही खालच्या बाजूला ब्रेक नाही केला. सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. हे स्टॉक ऑब्झर्व करायला पाहिजे. जरी तो खालती आला स्टॉक तरी इक्वल लोज होतील. हा लो म्हणजे बेसिकली हा थोडासा खालती येऊन या डेली डिमांड झोन मधनं परत वरती जाऊ शकतो. ठीक आहे. सो हे तुम्ही बेसिकली या लेवल्स तुमच्या चार्टवरती मार्क करा, ऑब्झर्व करा आणि तुमच्या स्ट्रॅटेजीच्या ह्याच्यात जर बसलं तर तुम्ही बेसिकली हा ट्रेड घेऊ शकता. आता जर मी 1 आवर वरती आलो तर 1 आवर वरती इट कुड बी अ व्हेरी ब्युटिफुल ट्रेड, कारण हे ऑलरेडी इक्वल लोज आहेत. लोक माहिती असतं की लोक साधारण सपोर्टला बाय करतात इथे आणि मग एसएल उडल्यानंतर मार्केट परत रिव्हर्स वरती जातं, कारण इथे खालती लिक्विडिटी आहे सगळी. सो असं पण होऊ शकतं की मार्केट या स्टॉकचं इथपर्यंत आलं या लेवलपर्यंत आणि इकडनं परत वरती गेलंय, असं पण होऊ शकतं. किंवा हा जो एक त्यांचा डिमांड झोन आहे हा वाला, मार्केट इकडनं वरती जाईल, हा हाय ब्रेक करेल, ब्रेकआउट मध्ये लोक बाय करतील, इथे ट्रॅप होतील, लिक्विडिटी मार्केट खालती येईल, एसएल उडेल, मग इथे कुठेतरी एक डिमांड झोन तयार होईल आणि मग परत इकडनं मार्केट वरती जाईल. सो ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत, या होऊ शकतं. सो तुम्ही प्लीज नीट लक्ष देऊन केअरफुल राहा ट्रेडिंग करताना. सो हा झाला माझा सुझलॉन एनर्जीजचा स्टॉक आणि माझं लॉजिक की मी या लेवल्स का मार्क केलेत आणि मी कुठे ट्रेड घेणार का मी कुठे ट्रेड अवॉइड करणार. नेक्स्ट स्टॉक इज माझगाव डॉक. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड नावाचा स्टॉक आहे. हा जर मंथलीवरती आलो, मी ऑलरेडी सगळं मार्क करून ठेवलेलं इथे, आय जस्ट वॉन्टेड टू शो यू. तर आता हा स्टॉक कधी आला होता, लिस्ट झालाय 2020 मध्ये. 6 वर्ष झाली हा स्टॉक लिस्ट झालेला आहे आणि त्या 6 वर्षात या स्टॉकनी फक्त एक अपट्रेंडच बघितला. आता हा आलाय इक्वल लोच्या इथे, पण ही कॅन्डल बघा किती स्ट्रॉंग कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल. सो हा एक त्याचा मंथली डिमांड झोन आहे आणि तो स्टॉक डिमांड झोनला रिस्पेक्ट करून मगच वरती गेला. अँड दिस डिमांड झोन इज स्टील ऍक्टिव्ह मंथली. तर वीकलीवरती जर मी आलो तर इथे एक त्याचा वीकली सप्लाय झोन आहे, हा 1 आवर सप्लाय झोन आहे. आणि बेसिकली कसं आहे की इथे हा जो आहे हा एक आवरली डिमांड झोन आहे. सो काय होऊ शकतं की आणि हा पण जो आहे हा 1 आवरचा डिमांड झोन आहे. सो होऊ काय शकतं की मार्केट इकडनं साधारण इथे जाऊन परत ह्या वीकली सप्लाय झोनला रिस्पेक्ट करून खालती येऊन मग परत वरती जाऊ शकतं. किंवा असं पण होऊ शकतं की हे मार्केट इकडनं हा सगळे झोन्स तोडून इथपर्यंत येईल आणि मग इकडनं वरती. कारण आता मंथलीवरती बघितलं तर मार्केट अजूनही अपट्रेंडमध्ये, मंथलीचा चार्ट दाखवतो, मार्केट अजूनही अपट्रेंडमध्ये. मार्केटने हा लो अजून तोडलेला नाहीये, जो त्याचा हायर लो होता, लास्ट हायर लो, तो तोडलेला नाहीये. पण जेव्हा तुम्ही जर वीकलीवरती बघितलं तर वीकलीवरती ट्रेंड चेंज झाला, तुमच्या जर लक्षात आलं असेल. ब्युटिफुल एक्झाम्पल हे बघा, वरती गेला, दिस इज हाय, हा लोअर हाय, हा लो, हा लोअर लो आणि हा पण लोअर. मार्केटला जर हे स्ट्रक्चर ब्रेक करायचं असेल तर मार्केट इकडनं एक परत इम्पल्सिव्ह मूव्ह बनते. दिस वुड बी सेम, थोडासा ब्रेकआउट डील, परत खालती येईल आणि मग परत वरती. सो वीकलीवरती जर तुम्ही बघितलं तर मार्केट आत्ता या स्विंग हाय पासून या स्विंग लो पर्यंत डाऊन ट्रेंड. डेलीवरती आलो तर डेलीवरती बघा इकडनं मजबूत सेलिंग आलंय, हे बघा. आणि आता काय झालंय बघा, मार्केट स्ट्रक्चर चेंज करायचा प्रयत्न करतं.
अजून एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली असेल तर हा एक खूप इम्पॉर्टंट डिमांड झोन आहे. आणि या डिमांड झोनवरनं बघा एकदा मार्केटने ऑलरेडी वरती जाण्याचा प्रयत्न केलाय इथपर्यंत, म्हणजे जो विकली सप्लाय झोन होता तिकडनं परत मार्केट खालती आलंय. सो आता काय होऊ शकतं, दोन पॉसिबिलिटीज तुम्हाला सांगतो. आयदर मार्केट इकडनं इथे जाऊन असं स्ट्रक्चर बनवू शकतं, किंवा मार्केट इकडनं खालती येऊन इथपर्यंत येऊन इथे येऊन मग एक परत इम्पल्सिव्ह वेव्ह बनवून मग स्ट्रक्चर चेंज करू शकतो. सो या स्टॉकमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत डाऊन ट्रेंडमध्ये आणि अप ट्रेंडमध्ये. सो त्या काळजीपूर्वक एकदा चेक करा, तुमच्या स्ट्रॅटेजीज मध्ये बसते का बघा आणि मगच ट्रेड घ्या. 1 आवर मध्ये जी काय माझी एक्झिक्युशन फेज आहे, आता 1 आवर मध्ये आत्ता मार्केट सध्या 1 आवरच्या डिमांड झोन मध्ये आहे. या खूप स्ट्रॉंग बाईंग आले या झोनपासून, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो होऊ काय शकतं, हा जो हाय आहे मार्केट हा हाय ब्रेक करून परत खालती येईल ट्रॅप करायला. इथे कुठे एक डिमांड झोन बनेल नवीन आणि मग इकडनं परत होईल, किंवा मार्केट स्ट्रेट वे इकडे येईल खालती, हा लो ब्रेक करेल, इकडे ट्रॅप करेल, होऊ शकतं की इकडे ट्रॅप करेल आणि इकडनं परत वरती. सो अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत या स्टॉकमध्ये, ज्या तुम्ही बेसिकली तुमच्या ट्रेडिंगमध्ये यूज करू शकता, किंवा या लेवल्सच्या मदतीने तुम्ही तुमचा ट्रेड घेऊ शकता तुमच्या स्ट्रॅटेजी. नेक्स्ट स्टॉक हा आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. जसं माझगाव डॉक या डॉकचं शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स आहे तसंच आहे सेम. जर मी मंथली चार्टवरती आलो, जरा चार्टचा व्ह्यू रिसेट करतो, तर बघा दिस इज स्टील इन अपट्रेंड मंथलीमध्ये, हे अजूनही अपट्रेंडमध्ये. इथे काय झालंय बघा, इथे साईडवेज गेलेले. सो या स्टॉकमध्ये मंथली जर मी बघितलं तर आत्ता मार्केट साईडवेज चालू आहे या स्टॉकमध्ये, पण इट्स अ व्हेरी गुड फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी. सो तुम्ही विकलीवरती जर आपण बघूयात, विकलीवरती काय आहे याचा, विकलीवरती हा आता एका डिमांड झोनमध्ये, म्हणजे डेली आणि आवरलीच्या डिमांड झोनमध्ये ऑलरेडी. विकलीवरती जर तुम्ही बघितलं तर अगेन इट्स अ साईडवेज, काहीच कळत नाहीये, अजिबात काही कळत नाहीये, पण स्टील ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन या दोन गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करा आणि मगच ट्रेड करा. सो हा जो आहे हा एक विकली डिमांड झोन आहे आणि इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग विकली डिमांड झोन. तर या विकली डिमांड झोन मधूनच मार्केट वरती गेले. सो होऊ शकतं एक बेसिकली डिप घ्यायला मार्केट खालती आले या स्टॉकमध्ये, परत इकडनं वरती जाऊ शकतं, ही पॉसिबिलिटी एक होऊ शकते. डेलीवरती आलो तर डेलीवरती तुम्हाला पिक्चर जास्ती क्लिअर होईल. डेलीवरती हा एक डेली सप्लाय झोन आहे आणि हा 1 आवरचा सप्लाय झोन आहे. सो बेसिकली होऊ काय शकतं, ही जी लेवल आहे आता हे इक्वल हाईज झाले. सो मार्केट इकडनं इकडे जाईल, साधारण असं पण होऊ शकतं की इकडे ट्रॅप होतील लोक, मार्केट खालती येईल, रिस्पेक्ट करेल आणि मग वरती. सो या लेवल्स तुम्ही प्लीज मार्क करून घ्या. आणि आपण आता 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती येऊ. सो ऑलरेडी फार मोठ्या डिमांड झोन मध्ये आहे मार्केट. ही जी रेंज आहे मार्केटची, या रेंज मधनं मार्केटमध्ये परत बाईंग येऊ शकतं, किंवा या स्टॉकमध्ये परत बाईंग येऊ शकतं. ठीक आहे, आता वळूया आपल्या पुढच्या स्टॉककडे. IRCTC हा सगळ्यांचा लाडका स्टॉक आहे. हा मुद्दामून मी चूज केलाय कारण मार्केट आता खूप मोठ्या डिमांड झोन मध्ये, आणि तुम्ही जर बघितलं मंथली आता मला दिसतंय की छोट्या टाइम फ्रेम वरती साईडवेज मध्ये आता मार्केट. हे बघा, ही आहे जून, ही आहे मे आणि ही आहे एप्रिल. सो बेसिकली ह्या डिमांड झोन मधनं मार्केट आता वरती जायचा प्रयत्न, आणि दिस इज अ व्हेरी गुड स्टॉक IRCTC. बघा विकलीमध्ये मागच्या वीकची कॅन्डल ग्रीन झालेली आहे आणि इट इज अन इनसाइड कॅन्डल. एक पॉसिबिलिटी अशी आहे की इकडनं इथे जाऊन खालती येऊन परत वरती. सो दिस इज वन पॉसिबिलिटी. सो अ स्टॉक म्हणजे स्विंग ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी या स्टॉकमध्ये चांगली मिळू शकते. सो दिस इज डेली टाइम फ्रेम. डेली टाइम फ्रेम वरती ऑलरेडी परवाची जी कॅन्डल आहे थर्सडेची, ती फार मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. अँड दिस इज अ डिमांड झोन ऑन डेली टाइम फ्रेम. या डिमांड झोन मधनं तो साधारण एक हा जो हाय आहे इथपर्यंत येऊन परत इकडे एक साधारण डिमांड झोन बनेल आणि मग मार्केट वरती जाईल, अशी पण एक शक्यता आहे. सो ऑर एल्स हे तोडून खालती येईल आणि मग परत वरती जाईल, अशी पण एक शक्यता आहे. सो हा जो एरिया आहे हा फार क्रिटिकल एरिया आहे फॉर या स्टॉकमध्ये प्राइस इकडनं वरती जाणे. 1 आवर वरती येऊ एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर. सो 1 आवर वरती ऑलरेडी हा तुमच्या डिमांड झोन मध्येच आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड डिमांड झोन. इकडनं मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. जो तुम्हाला इंट्राडे किंवा एक 2-3 दिवसाकरता म्हणून जर हा स्टॉक घ्यायचा असेल तर साधारण या रेंजमध्ये जर तुम्हाला घेता आला, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बसला, तर साधारण तुमचं पहिलं टार्गेट इथे राहील. सो ते किती येतं आपण बघूया.
तर ह्या झोनमध्ये आपण घेतलं टेंटेटिव्ह, सो 6.65% रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात जर तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बसला, तुम्हाला घेता आलं आणि तुमचं टार्गेट जर अचीव्ह झालं तर. ओके, पुढच्या स्टॉककडे जाऊया. HBL इंजिनिअरिंग. या ज्या सगळ्या कंपनीज आता मी दाखवल्या या माझ्या स्कॅनर प्रमाणे इलाइट कॅटेगरी मधल्या. तर आपण मंथली चार्टवरती जाऊया. तर मंथली चार्टवरती जर तुम्ही बघितलं तर बेसिकली हा जो आहे हा एक स्ट्रॉंग मंथली डिमांड झोन आहे. याच डिमांड झोन मधनं एक स्ट्रॉंग बाईंग पण आलं होतं, जे की हा जून मे एप्रिल महिन्यात एक स्ट्रॉंग बाईंग आलं होतं. मे महिन्यात पुश करायचा प्रयत्न केला, पण तिथे एक वीकली सप्लाय झोन असल्यामुळे तिकडनं मार्केट खाली आलं. सो आत्ता काय होऊ शकतं माहितीये का, एक पॉसिबिलिटी इथे येऊन मार्केट परत वरती जाण्याचे चान्सेस दिसत आहेत. या स्टॉकमध्ये होईलच असं नाही, पण चान्सेस दिसत आहेत. आता बघा, वीकली सप्लाय झोन वन्स रिजेक्टेड, सेकंड टाइम रिजेक्टेड. ठीक आहे, सो हा एक वीकली डिमांड झोन पण आहे. सो इकडनं असं होऊ शकतं की इथे ह्या एरियातनं पण प्राइस वरती जाऊ शकते किंवा ह्या एरियातनं पण प्राइस वरती जाऊ शकते. सो तिथे दोन वीकली डिमांड झोन्स आहेत. डेली चार्टवरती जर मी आलो तर डेली चार्टवरती ऑलरेडी माझे दोन इक्वल हाईज इथे फॉर्म झालेले, दोनदा रिजेक्शन आलेलं आहे. इथे एक हा चांगला डिमांड झोन आहे. त्या डिमांड झोन मधनं प्राइस वरती जाण्याचा प्रयत्न करते, पण शेवटची कॅन्डल रेड झाली. इथे दोन इक्वल हाईज आहेत. सो होऊ काय शकतं की मार्केट इकडनं खालती येऊन मग इकडनं वरती जायचा प्रयत्न करू शकतो. सो या लेवल्स सगळ्या तुम्ही मार्क करून ठेवा. या लेवल्स तुम्हाला बेसिकली ट्रेड करण्यात फार महत्वाच्या लेवल्स आहेत. आणि 1 आवर टाइम फ्रेमवरती जर आलो एक्झिक्युशनच्या संदर्भात, तर माझ्याकडे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मला दिसते की हा जो आहे हा ऑलरेडी डिमांड झोन आहे. तर या डिमांड झोन मधनं मार्केट साधारण ही जर लेवल यांनी तोडली तर साधारण मार्केट ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं. सो तुम्ही हा पण एक स्टॉक विचार करू शकता, आयदर इंट्राडे किंवा तुमचं स्विंग ट्रेडिंग करता. हा पण एक चांगला डिमांड झोन आहे 1 आवर मध्ये. सो इकडनं पण मार्केटवरती जाऊ शकतं. सो हे जे झोन्स आहेत या झोन्स मध्ये जर तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसली तर तुम्ही ट्रेड करू शकता. नेक्स्ट स्टॉककडे जाऊया आपण. ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स लिमिटेड. हा पण बेसिकली ही फार जुनी कंपनी आहे स्टॉक मार्केटमध्ये. याला बूम जी मिळाली होती ती साधारण मिळाली होती 2022 पासून, विच वॉज नॉन स्टॉप. ही जी मूव्ह आली होती ही मूव्ह खालती येण्याचा प्रयत्न करते, पण इट्स काइंड ऑफ की बाय ऑन डिप्स म्हणतात तसं. इथे हा एक डिमांड झोन आहे, हा एक डिमांड झोन आहे आणि हा एक डिमांड झोन आहे. सो हा मंथलीचे स्ट्रॉंग डिमांड झोन आहे आणि मार्केट आता त्याला रिस्पेक्ट करते असं दाखवत आहे की या मंथची कॅन्डल्स मध्ये पण चांगलं बाईंग दिसतंय मला. वीकली चार्टवरती आलो जर तुम्ही बघितलं तर दिस इज द प्रेशर. कुठनं आलंय बघा, एक्झॅक्टली वीकली डिमांड झोन 1 आवर डिमांड झोन पासूनच बाईंग प्रेशर आलं. सो बेसिकली हा जो हाय आहे हा तुम्ही मार्क करू शकता. साधारण तुम्हाला ह्याच्यावरती जर एक चांगला ट्रेड मिळाला तर यू वुड गेट ऑलमोस्ट 60 पॉईंट्स. ते आपण बघूया साधारण किती होतात 60 पॉईंट्स. 6.17% तुम्हाला एक रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे या स्टॉकमध्ये. ऑलरेडी मार्केट डिमांड झोन मध्ये. डेली कॅन्डल बघा फ्रायडेची मस्त आहे. सो मार्केट इकडनं इथे जाऊन खालती येऊन मग परत वरती जाऊ शकतो. सो ही लेवल आणि ही लेवल फार इम्पॉर्टंट आहे फॉर टार्गेट्स. 1 आवर वरती जर आलो तर 1 आवर वरती मार्केटनी 1 आवर सप्लाय झोनला इथे एकदा रिजेक्शन दिलेलं आहे, पण तुम्ही जर बघितलं तर इथे एक 1 आवर डिमांड झोन आहे. सो होऊ शकतं की मार्केट इकडनं एक ह्या डिमांड झोन पासून परत वरती जाण्याचे चान्सेस जास्त दिसतात. ठीक आहे, सो बेसिकली या लेवल्स मी परत चार्ट कमी करून देतो. ह्या लेवल्स तुम्ही मार्क करून घ्या. सो या जर लेवल्स मार्क केल्यात आणि जर तुम्हाला इथे एक चांगला ट्रेड मिळाला तर खरंच एक सक्सेसफुल ट्रेड तुम्हाला मिळू शकतो. इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशन. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड स्टॉक. फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे. सो मी आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या कंपनीज दाखवल्या त्या कंपनीजमध्ये मंथली वरती इट्स स्टील हायर म्हणजे अप ट्रेंड. आणि बेसिकली जेवढे स्टॉक बघितले ते एक साधारण मंथली डिमांड झोनच्या आसपास आहे. सो इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी की ह्या लेवलला इन्व्हेस्टमेंटसाठी या कंपनीमध्ये इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. पण तरी पण एकदा मी तुम्हाला सजेस्ट करेन की ट्रेड घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरशी कन्सल्ट करून मग ट्रेड घ्या. हा मंथली आहे, हा वीकली आहे. वीकली इज अगेन इन द डिमांड झोन. सो इकडनं एक चान्स पॉसिबिलिटी अशी आहे की इथे जाऊन इकडे येऊन परत वरती जाऊ शकतो. सो दिस इज अ पॉसिबिलिटी इन दिस स्टॉक. डेली लेवलवरती पण इथे एक मंथली सप्लाय झोन आहे आणि बेसिकली स्टॉक आता जर तुम्ही बघितलं तर ही एक चांगली मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली.
सो इकडनं जरी त्याला खालती यायचं असेल तरी तो इकडनं एक साधारण सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. आणि 1 hour वरती जर आलं तर इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर स्विंग ट्रेड. आता तुम्ही चेक करा, ही जी लेवल आहे ह्या लेवलला तो स्ट्रॉंग रिजेक्ट करतोय एक्झॅक्टली बिलो द मंथली सप्लाय झोन. बघितलं, ह्या सप्लाय झोनला तो किती छान रिस्पेक्ट करतोय आणि ह्या डिमांड झोनला किती छान रिस्पेक्ट करतोय. इथे पण या डिमांड झोनला रिस्पेक्ट केलं. सो तिथनी इथे आत्ता एक हायर लोचं स्ट्रक्चर आहे. सो मे बी असं होऊ शकतं की 1 hour चार्टवरती तो या डिमांड झोनला रिस्पेक्ट करून इथपर्यंत जाऊ शकतो. सो ते जर मी बघितलं की साधारण किती आहे या डिमांड झोन पासून जर मी बघितलं तर अगेन यू वुड गेट अ 24.71% चान्स ऑफ अर्निंग 24.71% या स्टॉकमध्ये. सो अजून एक शेवटचा स्टॉक आहे, तो पण एकदा आपण बघून घेऊ आणि तो आहे स्पार्क, सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड. सो ह्याचं जर मंथली बघितलं तर अगेन द स्टॉक मंथली बघा किती स्ट्रॉंग, बेसिकली एक स्ट्रॉंग मंथली कॅन्डल दिसते तुम्हाला इथे, ग्रीन कॅन्डल. सो अगेन इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अ स्विंग ट्रेड. इकडनं साधारण इकडे येऊन इकडनं परत वरती जाऊ शकतो. जर विकलीवरती जर तुम्ही चेक केलं तर विकलीवरती इकडनं एक चांगली मूव्ह आलेली दिसली तुम्हाला. सो जेव्हा केव्हा एक चांगली मूव्ह दिसते ना तेव्हा एक साधारण एक करेक्टिव्ह वेव्ह ही ऑन कार्ड्स असते. सो बाय ऑन डिप्स आपण जे म्हणतो ते, तो साधारण तुम्ही ह्या लेवलमध्ये सुद्धा हा स्टॉक बाय करायचा विचार करू शकता. इट्स अ व्हेरी गुड कंपनी, फंडामेंटली स्ट्रॉंग. आता बघा, ही कॅन्डल एक रिजेक्शन कॅन्डल आहे डेलीची. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की हा जो लो आहे हा ब्रेक केला की इथे साधारण तुमचे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा स्मार्ट मनी जागे होतात रिटेलर्सना ट्रॅप करण्याकरता आणि परत इकडनं मार्केटवरती जाऊ शकतो. आणि लेट्स गो ऑन आर्ली चार्ट. सो आर्ली चार्टवरती ऑल्सो इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. साधारण मार्केट इथे येऊन इकडनं वरती जाऊ शकतो. सो दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अ स्विंग ट्रेड या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. ऑलराईट. सो तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या आणि मगच ट्रेड करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.